एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं आणखीन एका न्यू ब्लॉगमध्ये. तर इथे आजचा ना आज ना फर्स्ट डे आहे स्कूलचा. म्हटलं थोडंसं शूट घ्यावं, तर त्याच्या टिफिनसाठी मी छान मोड आलेली उसळ बनवलेली होती, चपाती आणि सलाड असं काहीसा टिफिन होता. आणि ब्रेकफास्टसाठी मी त्याला 2 शेंगाचे लाडू दिले होते, पण त्याचे शूट घ्यायचं राहून गेलं. तर आज इथे छान रेडी झालेलं आहे. तर असा काहीसा त्याचा युनिफॉर्म आहे न्यू स्कूलचा. तर त्याचा आज फर्स्ट डेच आहे रत्नागिरीमधल्या न्यू स्कूलमध्ये. तर तो पण खूप एक्सायटेड होता. अभिजित त्याला सोडवायला निघाले होते आज. तर इथे मी आज गेल्यानंतर छान पोहे वगैरे बनवायला घेतले. बरेच दिवस झालं पोहेचा नाश्ताच केलेला नव्हता. तर छान दूध वगैरे तापवलं आणि इकडे बाहेरचं वातावरण तुम्हाला दाखवते मी. खूप छान असं झालेलं होतं आणि गुलमोहर तर तुम्ही बघू शकता खूप छान असं भरला होता. तर त्याला बघत बघतच माझा नाश्ता बनवणं चालू होतं. आणि थोड्या वेळाने जो काही जोरदार पाऊस आला ना, खूप जोरदार. कोकणातला पाऊस खरंच खूप मोठा असतो, ते मी अनुभवलं. पाऊस पडतोय म्हटल्यावर चहा तर झालाच पाहिजे, म्हणून मस्त चहा देखील घेतला आम्ही दोघांनी पण. तर इथे मी ही मलाई ना डीप फ्रीजमध्ये ठेवलेली होती मुंबईला जायच्या आधी. मला ते जमलं नाही करायला म्हणून. तर तिला जरा पण काही झालं नाही. खरं डीप फ्रीजमध्ये ना मलाई जर ठेवली ना तर खूप छान अशी राहते. आता स्कूल चालू झाली आहे, रोजचं रुटीन चालू झालं आहे म्हटल्यानंतर ना टिफिन तर बनवणं होणारच. त्यासाठी म्हटलं मी छान असं चवळी आणि हे पावटाही भिजू घातलेलं होतं छान रात्री. तर त्यांना पण मी डब्यामध्ये असं स्टोअर करून ठेवलं. तर दुपारचा लंच असं काहीसं साधा होता. नोटबुक आणलीस का? तुला खोटं बोलतच येत नाही अंशू. तू हसून बोलते. Defense.